मिनी कार म्हटलं की तुम्हाला टाटाची नॅनो कारच आठवत असेल. टाटा नॅनो 2008 साली बाजारात आली. त्यापूर्वी 1949 साली शंकरराव कुलकर्णी नावाच्या मराठी उद्योजकांनी पहिली मिनी कार भारतात बनवली. या पहिल्या मिनी कारचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, इचलकरंजी. या मिनी कारचं नाव होतं मीरा. 4 स्ट्रोक इंजिन, 20 किलोमीटर्सचं ॲव्हरेज, 5 गिअर अशी मॉडर्न गाडी शंकररावांनी 1949 साली बनवली. या पहिल्या गाडीचा नंबर होता MHK 1906 आणि किंमत होती ₹12,000. 20चा ॲव्हरेज देणारी इतकी मॉडर्न गाडी गेली कुठे? कारण एकच, सरकारचं दुर्लक्ष. गाडीच्या रिसर्च आणि डिझाईनसाठी शंकररावांनी 1949 साली 50 लाख रुपये खर्च केले होते आणि 5 गाड्या बनवल्या होत्या. 50 लाख खर्च केल्यानंतर शंकररावांनी सरकारकडे आर्थिक मदत मागितली आणि सरकारने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. शेवटी व्हायचं तेच झालं. कुलकर्ण्यांची कंपनी बंद पडली आणि एक अस्सल भारतीय ब्रँड जन्माला येण्यापूर्वीच नाही झाला.